ठिबक सिंचन केलंय, पण कायम भीती वाटते की माझी ठिबक चोकअप होईल का? कारण ठिबक चोकअप झाली ना, तर ती परत बदलवल्याशिवाय काही पर्याय नसतो. ठीक आहे, ॲसिड ट्रीटमेंट वगैरे करून तुम्ही तात्पुरती व्यवस्था करतात, पण तेवढा हंगाम संपला की परत ती बदलवावीच लागेल, दुसरा काहीही पर्याय नसतो. मग अशा वेळेस आम्ही काय वापरावं? कारण आम्ही जर तिथे ॲटोमॅटिक फिल्टर वापरायला गेले, तर ते ₹1,00,000 ₹2,00,000 फिल्ट्रेशन सिस्टीम येते. एवढा खर्च आम्ही करू शकत नाही. तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी तिथे सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर किंवा सेमी ऑटोमॅटिक डिश फिल्टर वापरावं. तर हे पूर्ण ऑटोमायझेशनसारखं आहे. फक्त ऑटोमायझेशनमध्ये काय होतं की त्या फिल्टरला जे हँडल असतं ना, ते पण मोटर फिरवते. इथे शेतकऱ्याला फक्त ते हाताने फिरवावं लागतं. आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही समजा साधं फिल्टर लावलं आहे, तर ते साफ करण्यासाठी मोटर बंद करावी लागते, जाळी उघडावी लागते, जाळी काढावी लागते, ते जाळी साफ करावी लागते, परत लावावी लागते, परत मोटर चालू करावी लागते. तर मजूर किंवा मालक लोक पण नाही करत एवढं. पण सेमी ऑटोमॅटिकमध्ये कसं आहे, चालू मोटरमध्ये फक्त हँडल फिरवा, सर्व घाण फ्लशमधून निघून जाईल. आणि त्याच्यामुळे ऑटोमायझेशनचा जर तुम्हाला खर्च करायचा नसेल ₹1,00,000-2,00,000, तर हे काही हजारामध्ये 4-5 हजारामध्ये फिल्टर येऊन जातं आणि तुम्हाला भरपूर असा फायदा भेटतो. तर मी दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. समजा हे सेमी ऑटोमॅटिक फिल्टरबद्दल अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील, तर आमचे इंजिनियर दिवसभर तुमच्याकरता उपलब्ध असतात. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे. तुम्ही त्यांना कॉल करू शकतात आणि तुमच्या मनातली शंका दूर करू शकतात. आणि ही माहिती फार महत्त्वाची आहे, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांसोबत शेअर करा.